महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ढोल ताशाच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। या मिरवणुकीमध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नरेश म्हस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचे दर्शन आणि अनेकांचे आशीर्वाद घेतले। मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा तलावपाळे येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य डॉक्टर विनय सहस्रबुद्धे हे देखील यावेळी उपस्थित होते। अब की बार फिर मोदी सरकार अशा प्रकारचे नारे यावेळी देण्यात आले होते। ठाणे शहरातील अनेक मान्यवर या संपूर्ण मिरवणुकीमध्ये देखील सहभागी झाले होते। नरेश म्हस्के यांचा निवडणुकीचा अर्ज भरताना आज लक्ष वेधून घेत होते ते माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक आणि संजीव नाईक हे देखील यावेळेस नरेश म्हस्के यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते। ही अत्यंत लक्षणीय बाब म्हणावी लागेल। काल श्री नरेश म्हस्के हे गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्री नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। संजीव नाईक यांनाच उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रही भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती। त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र देखील आरंभलं होतं। या पार्श्वभूमीवर आज गणेश नाईक यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची होती, किंबहुना याच उपस्थितीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। गणेश नाईक हे आज पुत्र संजीव नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते। रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळींची जीवनाची चांगली तारांबळ उडते। अनेक वेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्किट खाण्याची स्थिती असते, परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे। एका वेळेस 350 व्यक्तींना सकस जेवण या ठिकाणी मिळू शकणार आहे। वागळे स्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची अबळ होणार नाही, त्यांची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने लोक येतात। अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करण्यात येत आहे। दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी आदी प्रकार असून एका सत्रात 350 व्यक्ती जेवणाचा लाभ घेतानाचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। सगळ्यात जास्त यांचे जे रुग्णाचे हाल असतात, त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही, हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतं। वडापावावर जगतील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुढ्यावर दिवसेंदिवस काढतात। ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे। त्या अंगाने आम्ही इथे 2 संस्था आहेत, समतोल फाउंडेशन आणि इस्कॉन आणि अँकर कंपनी। सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट, जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास 250 लोकांपर्यंत हे लोक डेली 250-300 लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समतोल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहेत। ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेवाईक राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं। ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते, त्यांना पैसा नसल्यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं, ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गी लागला। मी खरोखर त्या समतोल फाउंडेशन असेल, इस्कॉन संस्था असेल, आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई गंगा मांडतो। ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि थेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक 1 ते 12 मे 2024। संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे। दिनांक 1 ते 12 जानेवारी गावदेवी मैदान, ठाणे स्टेशन रोड, ठाणे पश्चिम येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा, कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे। नक्की भेट द्या। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2024 1 मे ते 12 मे 2024 या कालावधीत गावदेवी मैदान, ठाणे येथे। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यात 65 कोटी 50 लाख रुपयांची कर वसुली केली आहे। ही वसुली करत असताना महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दर दिवशी 2 कोटींची महसूल जमा केला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 819 कोटी 71 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासून महापालिकेच्या मार्फत कर वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला आहे। त्याची प्रचिती म्हणून पहिल्याच महिन्यात 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे। सर्वाधिक 24 कोटी 9 लाख रुपये मानपाडा माजीवाडा, तर सर्वात कमी 1 कोटी 15 लाख रुपये वागळे स्टेट प्रभाग समितीतून वसूल झाले आहेत। कळवा येथील मफतलाल कंपनीची जमीन विक्री करून मयत कामगारांच्या कुटुंबीय आणि जिवंत कामगारांची देणी द्यावीत असा प्रस्ताव शासनाने उच्च न्यायालयात ठेवला होता। मात्र या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे। या जमिनीवर सध्या राजरोसपणे भरणी केली जात असून तिथे झोपड्या बांधण्याचा कट रचला जात आहे, अशी बाब डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली आहे। या संदर्भात आमदार आव्हाड यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर मफतलालची उर्वरित जमीन वाचवण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने भिंत बांधण्यात आली होती। ही जमीन विकून कामगारांची देणी देण्यात यावीत असं न्यायालयाचं म्हणणं होतं। या कंपनीत सुमारे 3000 लोक कामाला होते, त्यापैकी 1500 कामगार मृत्युमुखी पडले असून त्या मृत कामगारांचे 250 कोटी रुपये देणं बाकी आहे। गेले 30 वर्षे न्यायालयात खटला चालू आहे। अनेक कामगार देशोधडीला लागले आहे। ही जमीन कोर्टाने कशीबशी वाचवून ठेवली होती। कोर्टाने या ठिकाणी भिंत घालून जमीन मफतलालच्या ताब्यात दिली आहे। इथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाला दम देऊन भरणी केली जात असल्याचा आरोप देखील आमदार आव्हाड यांनी केला आहे। ह्या कंपनीमध्ये 3000 लोक कामाला होती, त्याच्यातले 1,500 मृत्युमुखी पडलेत, 1,500 बाकी आहेत। पण त्या 1,500 जणांच्या मुलं आहेत, त्यांच्या बायका आहेत जे मृत पडलेत त्यांचे, आणि त्यांना काही करोड रुपये कंपनीत नाही येणार। रोज 250 कोटी रुपये, म्हणजे त्यांचं टोटल म्हणणं 450 कोटी रुपये, पण तरी मध्य काढला तर 250-300 कोटी रुपये कामगारांचे बाकी आहेत। असं असताना उघडपणाने इथे भरती केली जाते। वॉचमननी सांगितलं दम देण्यात येतो, त्यांनी नावही सांगितली काही जणांची, मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत, पण हे कोणाच्या निदर्शनासच येत नाही। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन हे तिघही झोपलेलेत की काय? म्हणजे ठाणे आता अनधिकृत बांधकामांचं माहेरघर आहे का? असा कुठला दबाव तुमच्यावर आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही?
मी गृहनिर्माण मंत्री असताना आम्ही हायकोर्टात दावा दाखल केला होता की 800 कोटी रुपये आम्ही वन स्ट्रोक देतो, एक चेक देतो आणि तुम्ही ही जमीन आमच्या ताब्यात द्या. हे सगळं करत असतानाच माझं मंत्रीपद गेलं. पण मी तुम्हाला सांगतो, इथे 27,000 घरं बांधण्याचा आमचा हेतू होता. इथे एक हॉस्पिटल आलं असतं, इथे एक शाळा आली असती, खूप काय आलं असतं आणि अजूनही येऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर तो प्लॅन अजूनही तयार आहे. असं जर होत राहिलं तर कसं व्हायचं? म्हणजे ठाणं हे फ्युचर मुंबईची धारावी झालेली असेल आणि स्वतः मुख्यमंत्री इथे राहत आहेत. इथं 10 मिनिटाच्या अंतरावर मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्या देखत जर हे होत असेल तर चुकीचं आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः लक्ष घाला. मला माहिती आहे की आपण नाहीये त्याच्या मागे, पण जे कोणी करतंय त्याला लँड ग्रॅबिंगच्या केसमध्ये तर हात टाका. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचं लक्षात येतं. RTE प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी 16 ते 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत ठाणे जिल्ह्यातनं RTEच्या 36,000 जागांसाठी केवळ 4,000 अर्ज दाखल झाले आहेत. संपूर्ण राज्यात RTE नोंदणीसाठी हीच परिस्थिती असून पालकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने अर्ज नोंदणीसाठी 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सवाला 1 मे ते 12 मे या कालावधीपर्यंत सुरुवात झाली आहे. संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने या आंबा महोत्सवाचं संयोजन करण्यात आलं आहे. गावदेवी मैदानात सध्या हा आंबा महोत्सव सुरू झाला आहे. 1 मे ते 12 मे या कालावधीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा आंबा महोत्सव नसून ही चळवळ आहे असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. एकीकडे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, दुसरीकडे ग्राहकाला मात्र चढ्या दराने आंबा विकत घ्यावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा ग्राहकाचा कल आंबा विकत न घेण्याकडे असतो आणि भाव मिळत नसल्या कारणाने आंबा उत्पादक शेतकरी मात्र गरीब राहतो. ही दरी लक्षात आल्यानंतर आमदार श्री संजय केळकर यांनी या आंबा महोत्सवाला सुरुवात केली आणि बघता बघता हा आंबा महोत्सव ठाणेकर नागरिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची आंबा विक्री या ठिकाणी होत असते. अनेक आंबा उत्पादक शेतकरी या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात. अनेक ग्राहक या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात आणि आंबा महोत्सवातच खरेदी करत असतात.
उत्कृष्ट दर्जाचा आंबा अतिशय योग्य भावामध्ये या ठिकाणी मिळत असल्याकारणाने ग्राहक आणि उत्पादक ह्या दोघांनाही या ठिकाणी येण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस असतो. केतकी महादेव मोंडकर, गेली अनेक वर्ष मी यामध्ये सहभागी आहे आणि चांगला म्हणजे असं रिस्पॉन्स चांगला मिळतो. एक आवडीने करते मी स्वतः आणि खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. म्हणजे तावडे सर पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स करतात, रिस्पॉन्स देतात, ते समाधानी आहे. 3-4 क्वालिटी मध्ये हापूस आंबो असा आपल्याकडे, साईज नुसार आंबो असा बघू शकतात. हे बघा 900 रुपये, 800 रुपये, 700 रुपये साईज नुसार आंबो असा. पेटी होय तर पेटी पण जशी रिक्वायरमेंट असतात तसं आंबा आणून देत आहे. मी सृष्टी चव्हाण. आपल्या कोकणाची जर संस्कृती जपायची असेल तर दरवर्षी आंबा महोत्सवाला या आणि आपला कोकणाचा आमदार हापूस आंबा खा. मी हेमंत मल्हारराव नेवकर, राहणार कळवा, पारसिक नगर. साधारणपणे मी हे 3रं वर्ष आहे माझं. खूप छान वाटतं, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळाले, त्याच्या चवीवर चाखायला मिळाले. म्हणजे कोकणातले जे काही त्यांचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा इथं बघायला मिळतात, खायला मिळतात आणि खूपच चांगल्या पद्धतीने स्वस्त मिळतो आंबा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.